और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी 5 ऑगस्ट रोजी दिल्लीनंतर जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असून दिबांच्या नावासाठी भूमिपुत्रांची वारी दिल्लीच्या दारी अशी हाक देण्यात आली आहे। या आंदोलनाच्या नियोजनासाठी डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिरात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी घोषणा करण्यात आली, 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व भूमिपुत्रांच्या सहकार्याने हे आंदोलन केलं जाणार आहे। ज्याप्रमाणे पायी दिंडी घेऊन विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूरला जातात, त्याचप्रमाणे दिबांची दिंडी घेऊन दिल्लीतील जंतर मंतरला साकडे घालायला नाही तर न्याय मागायला जात असून अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी चाललोय। भारतीय संविधान जिवंत आहे का याचा जाब विचारणार आहोत। बस, ट्रेन, विमानाने भूमिपुत्र दिल्लीत पोहोचणार असून 5 ऑगस्ट रोजी 2 किलोमीटर पायी दिंडी काढून जंतर मंतरला आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबत ठाणे, रायगड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जनजागृती करण्यात येते आहे। दिल्लीतील आंदोलन हे ऐतिहासिक असणार आहे। आंदोलनात पारंपरिक पेहराव करून भूमिपुत्र सहभागी होणार असून सर्वपक्षीय नेत्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन जगदीश गायकवाड यांनी दिलंय। तर 27 गाव संघर्ष समिती हे जरी नामधारी असलं तरी हे आंदोलन इथल्या भूमिपुत्रांचं आहे। येथील 5ही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या कष्टाच्या पैशातून हे आंदोलन होणार असून दिबांचं नाव विमानतळाला लागावं यासाठी केंद्र सरकारला साकडं घालण्यासाठी न्याय हक्कासाठी सर्वांना आवाज दिलाय। सर्व भूमिपुत्रांचा आवाज दिल्लीत पोहोचवण्याचं काम या आंदोलनातून होणार आहे। त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन लवकरात लवकर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी समितीचे उपाध्यक्ष सुमित वझे यांनी यावेळी केली आहे। खरं तर मुळात आग्र्याचा बच्चा दिल का सच्चा अशी जी आमची पूर्वीची म्हण होती, तर या 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने या आंदोलनाची ललकारी दिलेली आहे। भूमिपुत्रांची वारी दिल्लीच्या दारी आणि हे सगळे प्रकल्पग्रस्त, जसे आम्ही रायगड ठाण्याचा मोठा भाग इथून पायी दिंडी घेऊन विठ्ठलाच्या साकडे घालायला जातात, तसेच आम्ही इथून दिबांची दिंडी घेऊन आम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवर चाललेलो आहे। साकडे घालायला चाललो नाही, तिथे न्याय मागायला चाललेलो आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी चाललेलो आहे। भारतीय संविधान जिवंत आहे का मारण्याचा प्रयत्न आहे हे विचारण्यासाठी ही सगळी दिबाची लेकरं चाललेली आहेत। आणि या आंदोलनाची जय्यत तयारी करण्याचं जे धाडस त्या 27 गाव सर्वपक्ष संघर्ष समितीच्या या युवकांनी जी त्यांची जबाबदारी घेतलेली आहे, खरं तर एकदम सिस्टमॅटिक आंदोलन आहे। आम्ही या ठिकाणी बसमध्ये, ज्याला ट्रेनमध्ये जायचं त्यांनी ट्रेनमध्ये, ज्याला विमानात यायचं त्यांनी विमानामध्ये, पण 5 तारखेला सकाळी 9 वाजता जंतर मंतरच्या ठिकाणी 2 किलोमीटर आपण चालत जाणार आहोत। आणि या वारीची जी रूपरेषा आहे ही आपल्याला सगळ्यांना गावोगाव प्रत्येक मेंबरला त्याच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर येईल। ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नसेल त्यांनी फेसबुक पाहावं, त्यांच्यावर फेसबुक नाही त्यांनी इंस्टाग्रामवर बघावं, नाही तर गाव आमचे दौरे झालेले आहेत आणि पुन्हा एक दौरा प्रत्येक गावात होणार आहे। हाजी मलंगचा परिसर आहे, 14 गाव आहे, तिकडे 27 गावाचा जो विषय आहे, पनवेल आहे, उरण आहे, नवी मुंबई आहे, आता राबाडा असेल, घनसुली असेल, दिघा असेल, दिवा असेल, नेरूल असेल, म्हणजे ऐरोली तो जो पट्टा पूर्ण आहे त्या पट्ट्यात सुद्धा आम्ही अशाच पद्धतीची फिरण्याची तयारी करतो। विशेषतः मी पनवेल आणि उरणच्या भूमिपुत्रांना अंबल करतो, रिक्वेस्ट करणार आहे की आपण विमानात जायला पाहिजे। मी 100चा टार्गेट घेतला, पण अधिक लोक वाढली पाहिजेत। 100 लोक, 200 लोक किंवा एक पूर्ण चार्टर्ड विमान बुक करून गेलं पाहिजे। आणि जे ते वारीत जातील त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या एकविरे आईची टोपी असेल,
अशा प्रकारची आपली जी ताकद आहे, खरंच हे रायगड ठाण्याचे वाहक आलेत, हे जंतर मंतरनी पाहिलं पाहिजे. इंटरनॅशनल लेवलला हा विषय होणार आहे, कारण हा आग्र्यांचा पहिला आंदोलन हा दिल्लीला होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं झालेत, अनेक आंदोलनं केलेत. मी माझ्यासोबत प्रशांतदादा ठाकूर आमदार, दीपकदादा सगळे होते त्यावेळेस दिल्लीत. मी थोडासा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण तो आंदोलन झाला. पण आता प्रशांतदादा या आंदोलनात दिसत नाही. आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा जंतर मंतरवर 5 तारखेला या. महेशजी बालदी साहेबांना आम्ही विनंती करतो, तुम्ही सुद्धा तिथे या. आमच्या मंदाताईला विनंती करतो, तुम्ही तिथं पाणी द्यायला या, आमची सोय करायला. हे सगळे लोक तिथं आले पाहिजेत. दिवाणच्या वेळेस ते खरोखरच पाणी लोकांना देत होत्या, पण आता जंतर मंतरला सुद्धा आमच्या या आगरी बांधवांना, सागरी बांधवांना, सगळ्या भूमिपुत्रांना, ओबीसी बांधवांना पाणी देण्याची व्यवस्था ताई तिथे करतील. त्यात तील मात्र आमच्या मनात शंका नाही. आणि दिल्लीचं आंदोलन हा ऐतिहासिक दर्जाचं आंदोलन असेल. माझा आगरी पेरावा, कोली पेरावा, इथल्या जिथली जी आमची संस्कृती आहे, मग इरली पण असेल, किटली पण असेल, इला पण असेल, आमच्या आंदोलनात सिम्बॉलिक आंदोलन आहे. आणि हा आंदोलन खरंच आम्ही आंदोलनासाठी आलोय. आम्ही कुठलाही आमचा स्वार्थ नाही, आमचा कुणा वैयक्तिक स्वार्थ नाही. का मी तिथे एअरपोर्टला कॉन्ट्रॅक्ट घेतले नाही की मी एकही माणूस कामाला लावलेला नाही. कामाला लावायचे पैसे पहिले पण घेत नाही, आता पण घेत नाही. त्यामुळे हे आंदोलन दिवाणसाठी करणारी प्रामाणिक, ज्यांच्यामध्ये खरंच जे म्हणतात की आम्ही शिवाजी महाराजांची मावळ्यात, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मावळा आहे तो या आंदोलनात येणार आहे. दीपांचा जो माझ्यासारखा सावळा आहे तो या आंदोलनात येणार आहे. आमच्या या आंदोलन गतिमान करण्यासाठी माझ्या माता भगिनी सगळी लोक या आवर्जून उपस्थित राहतील. 10 आणि 5,000 आताच्या आग्र्याला काही कमी नाहीत. ही सगळी प्रेरणा दिवाणी दिलेली आहे. त्यामुळं माझा कुणावर आम्ही बर्डन केले नाही. 5,000, 10,000, 25,000, 50,000, लाख, 2 लाख, 5 लाख जे काय कुणाला द्यायचं ते त्यांनी दिलं पाहिजेत. आणि मी पुन्हा एकदा हा जो ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या 27 गाव संघर्ष समितीच्या सगळ्या युवकांना, तरुणांना, त्यांचे अध्यक्ष खासदार बाळामा आहेत, तर बाळामांना सुद्धा माझी विनंती आहे, थोडा खासदार फंड पण आमच्यावर थोडा फेका, ओढून टाका, कारण थोडे आंदोलन आम्हाला तुम्ही पण मदत करा. मी दिबा पाटील साहेबांच्या जाव्यांशी आता इथं फोनवर बोललेलं, लाईव्ह बोललेलो आहे. असे ठराविक लोक ज्यांनी आम्हाला मदत करायची आहे. काही काना असं वाटू नये की आमच्या पैशाने लोकांनी आंदोलन केलं. आता जनतेच्या पैशाने जनता आंदोलन करेल. हा जनतेचा मोर्चा जंतर मंतरवर जाणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी सामील व्हा. सांगू इच्छितो का 27 गाव संघर्ष समिती हे फक्त नाम जरी असलं तरी पण हे आंदोलन आहे हे भूमिपुत्रांचं आहे. आणि इथे प्रत्येक भूमिपुत्र, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक आगरी, कोळी, कराडी, भंडारी, जो काही इथला सागरी जिल्ह्यातली समाज आहे, जो काही एक सामान्य शेतकरी आहे, जो कोणी इथला रहिवासी, मूळ रहिवासी, हा त्याच्या कष्टाच्या पैशातून हा आंदोलन उभा करणार आहे. आणि सर्व भूमिपुत्र संघटना 5ही जिल्ह्यातनं यासाठी सहकारीच आहेत. आणि याकरिता आम्ही ही दीपांचं नाव या विमानतळाला लागावं यासाठी केंद्र सरकारला एक साखळं घालण्यासाठी आणि आमचा न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी आम्ही हा सर्वांना आवाज दिलेला आहे. आणि सर्व भूमिपुत्रांनी कोणत्याही नेता असो, कोणताही पक्ष असो, कोणाचाही नेतृत्व न करता इथला स्थानिक भूमिपुत्र स्वतःचं नेतृत्व करून हा आवाज, दीपांचा हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या आंदोलनातनं करणार आहे. माझी परत सरकारला देखील अजूनही विनंती आहे का बघा, आम्ही जर तिथे येतोय तर आम्हाला आंदोलन न करता आम्हाला तिथे दीपांचं नाव लागून जल्लोष करायला जास्त आवडेल. तर सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर याच्यावरती सकारात्मक विचार करून दीपांचं नाव त्या विमानतळावर द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून विनंती करतो. आणि नसेल तर मग आंदोलनाची तयारी ही आम्ही केलेली आहे. आणि बोलायला ये तो बस झाकी है, दिल्ली अभी बाकी है. बघा, इतर राष्ट्रात आणि प्रामुख्याने भारताच्या राजधानीमध्ये हा आंदोलन असल्यामुळे तिथे कायद्याचे काही बंधन असतात. हा जो आंदोलन आहे हा पूर्णपणे कायद्याला धरून सर्व प्रशासनाच्या परवानग्या घेऊन, पोलिसांची परवानग्या घेऊन आपण करत आहे. या आंदोलनासाठी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, परंतु तिथल्या जे प्रशासन आहे त्यांनी जी नियमावली दिलेली आहे का फक्त 500 जणांनाच या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय इतकं, तर आम्ही 500 जणांचीच आम्ही प्लॅनिंग केलेली आहे.
परंतु जर असंच प्रतिसाद वाढला तर आम्ही नक्कीच तिथल्या प्रशासनानं विनंती करू तर हा आकडा 500चा कुठेतरी 1000वर तुम्ही न्या आणि लोकभावना ही तुम्ही समजून घ्या आणि आम्हाला आंदोलन करू द्या. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.